आणि आताची महत्त्वाची बातमी, मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दमानिया अजित पवार यांच्या भेटीला। अंजली दमानिया देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे। एकोड्याच्या बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दमानिया अजित पवार यांच्या भेटीला। धनंजय मुंडे आणि कराड यांचे संबंध या संदर्भातली माहिती अजित पवार यांना देणार असं ट्विट करत अंजली दमानिया यांनी म्हटलं होतं। काही वेळापूर्वी अंजली दमानिया यांनी या संदर्भात ट्विट केलं होतं, ते आपण पाहूया। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली आहे। अजित पवार आणि माझा 36चा आकडा आहे। त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात मी सातत्यानं लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहील। पण बीडचं जे कृत्य केलं गेलं ते माणुसकीला काळीमा फासणार आहे। या हैवान लोकांना थारा देणाऱ्या मंत्र्याचा ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा होता, पण अजित पवारांना पुरावे हवे आहेत ना। मग वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे कसे एकत्र आहेत, कसे व्यवहार एकत्र आहेत, धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे हे महाजेनकोशी कसे व्यवहार करतायत हे पुरावे दाखवण्यासाठी वेळ मागितली। हे ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे आणि मंत्रीपद काय, आमदारकी रद्द झाली पाहिजे, बघू कधी वेळ देतात। अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या। तर अंजली दमानिया अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरीवर दाखल झालेत। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, अंजली दमानिया आता अजित पवारांच्या भेटीला गेलेत। नक्कीच निखिल, आपण पाहतोय की अंजली दमानिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। अजित पवार यांच्याकडे बीडचं पालकमंत्री पद आहे आणि जेव्हापासून जे बीडचं प्रकरण घडलं होतं तेव्हापासून वारंवार अंजली दमानिया ज्या आहेत त्या प्रश्न उपस्थित करत होत्या। अनेक पुरावे जे आहे ते माध्यमांसमोर आणण्याचा प्रयत्न करत होत्या आणि तेच सर्व पुरावे जे आहेत ते अंजली दमानिया जे आहे ते देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या भेटीसाठी हे सर्व पुरावे घेऊन गेलेले आहेत। आणि वारंवार जी त्यांची मागणी जी आहे ती धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरून लवकरात लवकर हकालपट्टी करावी ही मागणी जी आहे ही मागणी घेऊन स्वतः आता अंजली दमानिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती आणि त्यावेळी जे काही त्यांच्याकडे पुरावे आहेत ते पुरावे देखील त्यांना सांगितले होते। त्यावेळेस लवकरात लवकर आम्ही तुम्हाला न्याय देऊ असं अंजली दमानिया यांनी सांगितलं। नक्कीच निवृत्ती, पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ। अंजली दमानिया आता अजित पवार यांची भेट घेत आहेत।